कन्नड सहकारी साखर कारखान्यावर जप्ती आणण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। जप्ती आणलेली आहे। बारामती ॲग्रो कंपनीने खरेदी केला होता हा कारखाना। रोहित पवार यांना या कारवाईनंतर ईडीचा हा मोठा धक्का मानला जातोय। रोहित पवार यांना ईडीचा हा मोठा धक्का आहे। कन्नड कारखाना बारामती ॲग्रो कडून खरेदी करण्यात आलेला होता। कन्नड सहकारी साखर कारखान्यावर आता जप्ती आणण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे। कन्नड कारखाना बारामती ॲग्रो कडून खरेदी केलेला होता। कारखाना खरेदीत गोलमाल झाल्याचा ईडीने आरोप केलेला आहे। कन्नड सहकारी साखर कारखान्यावर जप्ती आणलेली आहे। बारामती ॲग्रो कंपनीने खरेदी केलेला हा कारखाना, यामुळे रोहित पवार यांना हा ईडीचा मोठा धक्का मानला जातोय। या घडीची सगळ्यात महत्त्वाची ही बातमी आपण पाहतोय। कन्नड सहकारी साखर कारखान्यावर जप्ती आणलेली आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडून। अमोल, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? रोहित पवारांना ईडीचा एक मोठा धक्का। नक्कीच याआधी सुद्धा आपण पाहिलं की रोहित पवार यांची 2 वेळा ईडी चौकशी झालेली होती आणि आता थेट त्यांचा जो कारखाना आहे तोच ईडी कडून सील करण्यात आलेला आहे। शिखर बँक घोटाळा प्रकरणामध्ये ही कारवाई करण्यात आलेली आहे आणि प्रामुख्याने रोहित पवारांचा जो बारामती ॲग्रो कंपनी आहे त्यांनी हा कन्नडचा साखर कारखाना आहे तो खरेदी केला होता, पण त्यामध्ये आर्थिक व्यवहार आहेत ते संशयास्पद आढळून आलेले आहेत आणि त्यामुळे ही कारवाई आता ईडी कडून करण्यात आलेली आहे आणि रोहित पवार यांना हा सर्वात मोठा आताचा धक्का मानला जातोय। आता हा जरी कारखाना ईडीने सील केला असला तरी त्याचे व्यवहार मात्र आता रोहित पवार यांना करता येणार नाहीयेत। मात्र याची आता पुढे नेमकी काय घडामोड घडते हे पाहणं महत्त्वाचं आहे, पण आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे ती रोहित पवार यांच्यावरती ईडीने केलेली आहे। यावरती रोहित पवार मुद्दा लक्षात येतोय। याविषयी बोलण्याकरता महेश तपासेजी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। काय पहिली प्रतिक्रिया या कारवाईवर? जे लोक संविधानाच्या बाजूने आवाज उचलतात, शरदचंद्र पवार साहेबांच्या बाजूने आवाज उचलतात, त्यांच्यावर अशा कारवाया होत आहेत आपण मागेही पाहिले आताही पाहिले, त्याच्यामुळे काय नवीन नाही। आणि रोहित पवार हा एक लढवय्या युवा नेता आहे, त्याच्यामुळे कुठल्याही गोष्टीला समोर जायची त्याची तयारी। आता ठीक आहे, कन्नड सहकारी कारखाना जरी त्यांनी जप्त केलेला असला तरी ह्याच्या आधी झालेल्या ईडीच्या चौकशीमध्ये काही निष्पन्न झालेलं नाही। ज्या ज्या गोष्टी ईडीने मागितल्या त्या सर्व गोष्टी ईडीला देण्यात आल्या आणि ह्या सगळ्या गोष्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार ह्या गटाला खिळखिळा करण्याच्या दृष्टिकोनातून, लोकांचं जे मनोबल आहे ते तोडण्याच्या दृष्टिकोनातून ही कारवाई आहे। तसं त्याच्यामध्ये काही नाही। मागेही रोहित पवार म्हणाले, ते 2दा त्या ठिकाणी ईडीला जाऊन आले, त्यांनी सगळे कागदपत्र दिली आणि जप्तीच्या आधी काहीतरी कागदपत्र समन किंवा काहीतरी तुमच्या एवढ्या चौकशीमध्ये काय निष्पन्न झालं या सगळ्या गोष्टी पुढे यायला पाहिजे होत्या, पण थेट कारवाई करायची त्याचा अर्थ निश्चितच त्याला पॉलिटिकल टार्गेट डोळ्यासमोर ठेवूनच केलं जात आहे। निश्चित, म्हणजे तुमचा थेट आरोप आहे की सूडबुद्धीतून ही कारवाई होतीये? सूडबुद्धीतनच आतापर्यंत जेवढ्या कारवाया झाल्या सूडबुद्धी। आता मला सांगा ना, ह्याच्या आधीच्या संदर्भ म्हणजे आधी ज्या ज्या लोकांवर ईडीची कारवाई झाली आता त्याच्या संदर्भात एक चकार शब्द बोलत नाही का? भारतीय जनता पार्टी त्या लोकांच्या बाबतीमध्ये गप आहे का? ईडीने पुढे त्याच्या संदर्भातला त्यांचा जो तपास होता तो थांबवला, सुरू आहे, ते दोषी आहेत निर्दोष आहेत, काहीतरी समोर आलं पाहिजे ना। त्याच्यामुळे जो मोदी सरकारच्या विरोधामध्ये बोलतो, जो भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये बोलतो त्याला अशा पद्धतीने टार्गेट करायचं काम केलं। कालपर्यंत आमचे लोक आमच्या सोबत होते म्हणून त्यांना टार्गेट केलं जात होतं, आज ती लोक भाजप सोबत आहे म्हणून ते एकदम धुतल्या तांदळासारखे स्वच्छ झाले। रोहित पवार आमच्या बाजूने आहे, तो बोलतो, तो पवार साहेबांच्या बाजूने बोलतो, आजोबाच्या बाजूने बोलतो, कार्यकर्त्याच्या बाजूने बोलतो, संविधानाच्या बाजूने बोलतो, भाजपच्या विरोधात बोलतो, महाविकास आघाडीच्या बाजूने बोलतो, त्याच्यामुळे रोहित पवारला सिंग्युलरली टार्गेट केलं जाते। निश्चित, धन्यवाद तपासेजी आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।